निशी, तुम्ही सकाळी निघणार होतात ना? काय झालं अजून इथेच? काय गो, तयारी झाली नाही अजून? तयारी तर रात्रीच झाली होती आई. मग मग सरच म्हणाले की नको जाऊयात म्हणून. का उद्या निघणार आहात का तुम्ही? नाही म्हणजे सध्या जायचं नाही असं ठरलंय. का? काय झालं? निशी, काय गो, काय झालं? तुमच्यात काय वाद झाले आहेत काय? ते काय बोलले का तुका? काय झाला? असं जाणं अचानक रद्द कशा केलास? सगळं ठीक आहे ना? नाही आई, काहीच ठीक नाहीये. निशी, काय काय झालं तर नीट सांग बघू. उगाच जीव टांगणीक लावू नकोस. सांग आधी. आई, मी तिथे गेल्यानंतर तू एकट्या ओवीचेच लाड करशील ना, म्हणून मी माझं जाणंच रद्द केलंय. काय? ओ, सो माझ्यासाठी प्लॅन कॅन्सल केलास? मग तुला एकटीला सोडून कशी जाईन मी? आणि आई, तू म्हणाल्याप्रमाणे माझ्या जोडीदाराने माझी साथ दिली. त्यांना कळलंय माझ्या मनातलं. तुमका दोघींका बघितला ना की बघा माझी आणि माझ्या संध्याची आठवण येतात. निशी, ओवी, तुम्ही दोघी कायम अशाच एकमेकींच्या पाठीशी उभे राहा. आहे आहे आहे. काय काम आता? माका ना श्रीनूची पत्रिका वया. श्रीनूची पत्रिका कशा? काम हा. मग जरा थांब. आता कसली घाई आहे एवढी? गुरुजींका वही हा. मुहूर्त काढूचो हा. ठीक आ, मी शोधून ठेवतोय पत्रिका. फक्त या उमाक ना त्या ओवीच्या आजारातून जरा मोकळा होऊन देत. अजिबात नाही. माका पत्रिका आत्ताच्या आत्ता वया. असं काय करतं? धीर धर थोडं. कसा धीर धरू हा? कसा धीर धरू? श्रीनूच्या लग्नाचा विषय निघाला ना की काही ना काही घडता आणि मग तो विषय मागेच पडता. आता नवरा नवरी तयार असत, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण ठरलेल्या असत. मग मी आता ना उशीर करूच आहे ना. हा, त्या उमान काय चाल खेळूच्या आत ना माका चारू माझी सून करून घेऊची. हा आले, चुकीचं वागतास तू. सगळं तूच ठरवणार असेल ना. तर जा ऐसून, जा ऐसून. मग काही एक विचारू नको. तुला काय करूचा ना का तू कर. हा बघ, पोराची आऊस असस म्हणून पोराच्या मनाविरुद्ध लगीन करू नको सांगून ठेवताय तुका. त्याच्या मनाचा काहीतरी विचार कर, काहीतरी विचार कर त्याच्या मनाचा. आहे 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 आहे. आहे तुका कसलं एवढं त्या संध्याच्या पोरीचं पुळकं येऊक लागलो? हा, विसरू नको त्या संध्याचा पोरा. हा, तुझ्या या पंपातली हवा आणि तुझं पुळको हा तेवढ्या पुरतोच. हा, त्या पोरीचो ह्या गावाशी काही एक संबंध येणार नाही असा वचन अण्णांनी तुका देऊन मग जीव सोडल्यानी. लक्षात आला? हा हा, जात आहे. ओवी, ओवी, कुठे गेली? जाऊ दे, तसंही बरंच झालं इथे कोणी नाहीये ते. आता मला कोणाला काही उत्तरही द्यायला नको आणि कोणाला सांगायलाही नको. मी माझं काम केलंय. यावर टाकलेल्या खासखुशीने हा गाऊन जास्तच आरामदायी झालाय ओवी. तुला त्याचा अनुभव येईलच.
तुझ्या लाडक्या उमा मावशीने शिवलाय ना? आहे हे विसरत जाऊ नकोस कळलं? अरे उवी थांब बाळा, तू बाहेर का आलीस? काही हवंय का तुला? आणि मला बोलवायचंस ना? अगं टाके ओले आहेत ना अजून, स्वतःची काळजी घ्यायला नको का अशा वेळेला? सॉरी दादा, ते ऍक्च्युली मावशीने इतक्या अर्जंटली एक गाऊन शिवला ना, तिला दाखवायचा होता मला. बरं दिसता. थँक्यू दायचे. तेच मावशीलाही दाखवायचं होतं, राहुला नाही गेलं म्हणून आले बाहेर. अगो तू दाखवू केलंस मावशी, पण मावशी हा काय घरात? का कुठे गेली आहे मावशी? उमा देवळात गेले, तुझ्यासाठी नवस बोलल्या होत्या, तो फेडायला गेले. आले की सांगतो. ठीक आहे. चौकाशी हळूहळू. येते. थांब होई, ये बाळा इथे बसू, ये हळू. ओवी, तुला काही दिवस अशी धावपळ करून चालणार नाहीये. म्हणजे तुला स्वतःची काळजी घेतली पाहिजे. दादा, एक बोलू? बोल ना. मी इथे आल्यावर तुमचा खूप राग केला. तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होतात, पण ते ऍक्च्युली मला खूप हळूहळू कळत गेलं. पण जेव्हा तुम्ही कळलात तेव्हा दादा खोत इतके ग्रेट काय हेही कळलं. माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा. ओवी, आपण सगळ्यांनीच यापूर्वी जे काही घडलंय ते विसरून गेलं तर उत्तम होईल ना. ओवी, तू या कुटुंबासाठी जे काही केलेस त्याची भरपाई कशाने होऊ शकत नाही. दादा, अगदी माझ्या कातडीचे जोडे करून तू पायात घातलीस ना तरी नाही. दादा, तुम्ही असं का बोलताय? मी उपकार नाही केलेत कोणावर. जे काही केलं ते माझ्या बहिणीसाठी केलंय. ओवी, उमाने आधीपासूनच तुला मुलगी मानले आणि त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. त्यातून तू आता निशीचा जीव वाचवलास आणि एकदा नाही तर दोनदा. सगळ्यात आधी नदीत बुडत असताना आणि आता गुंडांबरोबर. तू हे जे काही केलेस ना ओवी, ते आम्हाला आमच्या आजपर्यंतच्या वागण्याची लाज आणणार आहे ग. दादा, प्लीज तुम्ही असं सगळं का बोलताय? हे बघा, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, आणि खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. या घराने मला खूप काही दिलंय. प्रेम, माया, आपली माणसं सगळं दिलंय. आणि ते तुला कायम असंच मिळत राहणार. ओवी, आमच्या घरात तुला मुलगी म्हणून मान, सन्मान, प्रेम कायमच मिळत राहणार. जरी श्रीनू आणि तुझं एकमेकांवरती खूप प्रेम असलं तरी तुला ह्या घरची सून करून घेण्याबाबतीत मी साशंक आहे.
मी आणि उमा आम्ही आयुष्यभर तुझे आई वडील म्हणून राहू. पण मला माफ कर. तू या घरची सून कधीच होऊ शकत नाहीस. मला माफ कर. दादा प्लीज. प्लीज तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. हे बघा मी सगळ्याच बाबतीत तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तुम्ही मला या फॅमिलीत तुमच्या मनात एक मुलगी म्हणून जी जागा दिली आहे ना, तेवढीच माझ्यासाठी इनफ आहे. मी मुलगी आहे ना तुमची. मी तुमच्या इच्छेविरोधात कधीच कुठलंच पाऊल उचलणार नाही. सो प्लीज तुम्ही असं काही करू नका. सावकाश सावकाश बाळा. ठीक मी ठीक आहे. येते मी. ओवी ओवी थांब ओमा थांब. दादा काय बोललो तर ऐकलास ना? आणि ओवीचा उत्तर ता पण ऐकलास ना? मग आता माका काय वाटता आपण दादाच्या बोलण्यापुढे जाऊक नको. हा तेव्हा आता ओवी काय ना काय सांगून त्याचे कान भरूक जाऊ नकोस. हा नाही नाही म्हणजे ते का बरा नाही ना, मग त्रास होईल ते का म्हणा. हा आणि काय गो तू नेहमी म्हणतास ना माका ना सगळी पोरासारखी. हा मग फक्त ओवीसाठी किती गाऊन शिवलंस? हा चारूसाठी सुद्धा एक गाऊन शिवक वया असं नाही वाटला तुका काय गो? नाही त्या मंजू बघ त्या ओवीशी असं कधी नाही वागत. हा सगळ्यांका सारखा करता. आणि त्या चारू तुझ्या मुलीसारखा नाही काय? लाली अगो देव अक्कल वाटी होतो तेव्हा काय चाळण घेऊन गेलेलंस की काय? खय काय बोलायचं कायच कळणार नाही गो तुका. अगो उमाक मीच सांगलेलंय तो झगो चूप त्या ओवीच्या आजारपणासाठी. बघावा ना तेव्हा आपल्या भांडणात उकरून काढता. मी भांडणं उकरून काढत नाही. आणि काय गे आहे आजकाल उमाची बाजू बरी घेऊ लागलीस तू. बस बस झालं आता. आणि दरवेळेला सगळ्या गोष्टीची बरोबरी करूची गरज नाही. हा जे आमच्या मनात सुद्धा नाही ते इतरांच्या कानात बोलायची गरज नाहीये. आणि उगाच घरामध्ये भांडणाचं वातावरण तयार करू नकोस. अरे पण दादा विषय संपलो. नेहमी ना याचा बोलून झाल्यावर बरोबर विषय संपता. म्हणून तर उमा आणि तिची आजी डोक्यावर मिऱ्या वाटतात. एक ना एक दिवस दादान संपवलेला विषय मी इतकं वाढवीन ना की सगळ्यांका चांगली अद्दल घडात. नीरज दिस इज टू मच. मला विचारल्याशिवाय असा कसा निर्णय घेतलास?
माझं ऐकून तरी घे, मी असं का केलंय? मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तू हे का केलंस हेही माहितीये मला. निशिने तुला काहीतरी सांगितलं असणार आणि तू लगेच ऐकलं असशील तिचं. तिचं ऐकायचं नाही असं माझं म्हणणं नाहीये. ते तुझं स्वप्न होतं ना आणि ते पूर्ण होणार होतं. धीरज, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. थोडक्यासाठी तुझं जाणं कॅन्सल केलंस, मला हे अजिबात पटलं नाहीये. नीरज, आजपर्यंत आम्ही तुझं सगळं म्हणणं ऐकलं. तू म्हणालास बिझनेस मध्ये तुला इंटरेस्ट नाही, तुला बॅडमिंटन खेळायचंय. आम्ही तुला खेळायला परवानगी दिली. तू छोट्या गावातून मुलांना कोचिंग करीन म्हणालास. आम्ही त्यालाही विरोध केला नाही. पण तुझं लग्न माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न होतं. पण तू गावातल्या साध्या मुलीशी लग्न ठरवलंस. असं मन मारून तुला या लग्नाला परवानगी दिली. तो भाग वेगळा आहे की मला आता निशी आवडायला लागली. आम्ही नेहमीच तुला काय वाटतं याचा विचार करत आलो. तुला बॅडमिंटन मध्ये एवढ्या मोठ्या क्लब मधून संधी आली तेव्हा मला अभिमान वाटला होता. का? कारण तू तुझ्या स्वप्नांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार होतास. आणि आता तू मला तो आनंद सुद्धा मिळू देणार नाहीयेस. धीरज, अरे आई वडील म्हणून आम्ही असं वेगळं काय मागितलं तुझ्याकडे की तू प्रत्येक वेळेस आम्हाला हर्ट करतोस? मॉम, नाही, मी असं काहीच केलं नाही. मला एक्सप्लेन तरी. मला काही ऐकायचं नाही आता तुझं. मॉम, सॉरी सर. निशी, नाही. मला माहिती आहे सगळं माझ्यामुळे झालं. नाही, तू मला कॅन्सल करायला सांगितलं नव्हतंस. पण ते माझ्यासाठी कॅन्सल झालंय ना. ती माझी ड्युटी आहे. ॲज अ हजबंड ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तू प्लीज स्वतःला ब्लेम करू नको असं. सर, आई आणि तुम्ही आत्ता कुठे चांगलं बोलायला लागला होता. आणि हे सगळं आपल्याला मॉमला थोडा वेळ द्यायला होईल. ती शांत बोलेन मी तिच्याशी तेव्हा. हो मंजू, मी काय सांगताय आता, या चारूच्या आई बाबांका लवकरात लवकर बोलवून घे. का का काय का मी काय सांगताय ना आता नीट ऐक. आता त्यांना सांग शेतीची कामं काय नंतर पण होतील. हा सगळ्या गोष्टी दादानी माझ्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे नेमकं काय केलं दादांनी? काय केलं नाही ना ता विचार. तवी आता आपणूनच माघार घेत बघ. आणि श्रीनू झटकन लग्नाक तयार होय. काय सांगताय लालिताई? अहो, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आता अजिबात वेळ वाया घालवायला नको. मी उद्या चारूच्या आई बाबांशी बोलते. हा लाली आत्या, काय मस्त बातमी दिलीये. आता दादांनी परमिशन दिलीये तर लवकरच लग्न होईल. आणि श्रीनू पण त्यांच्या पुढे काहीच बोलणार नाही. काय झालं मग आत्या? जरा काम होतं तुझ्याकडे. ह्या घालून दाखव ना. हा ड्रेस नाही. हा ड्रेस तर ओवीचा आहे ना, मग तुम्ही मला का देताय? होय गो, ओवीचाच हा. पण मला तुझ्यासाठी सुद्धा असंच एक ड्रेस शिवचो, या कोऱ्या साडीचा. म्हणून जरा घालून दाखवलं असतंस ना, म्हणजे मापाचा अंदाज घे. नाही नको. हो, म्हणताय ना तर घालून बघ ना. उगाच कशात भाव खातोस.